सभापती महोदय, बच्चू भाऊनी हे मान्य केलं की हा विषय केंद्राचा आहे, विषय रेल्वेचा आहे। मी राज्याचा परिवहन मंत्री आहे, परंतु रेल्वेचा विषय असल्या कारणानं परिवहन हे खातं जरी रेल्वेचा विषय असला तरी तो लक्षवेधी आपण लावलेली आहे रेल्वेच्या संदर्भात, म्हणून माझ्याकडे आली आहे। आपल्यालाही कल्पना आहे की मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, महाराष्ट्र ते हावडा पश्चिम बंगाल या ब्रॉडगेज मार्गावर मूर्तिजापूर हे जंक्शन आहे आणि जंक्शनवरून अचलपूर ते मूर्तिजापूर आणि मूर्तिजापूर ते यवतमाळ या दरम्यान नॅरोगेज रेल्वे मार्ग अस्तित्वात आहे। मार्ग अस्तित्वात आहे, पण रेल्वे सध्या बंद आहे। आपल्यालाही आपल्या प्रश्नामध्ये सांगितलं आणि कबुली केलेलं आहे की 2017 पासून ही रेल्वे बंद आहे। सातत्यानं आपण लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करतायत। भावनाताई गवळी सुद्धा त्या भागाच्या लोकसभेच्या खासदार म्हणून पाठपुरावा करत होत्या आणि पाठपुरावा करत असताना त्यांनी 30 जून 2023 रोजी ह्या जो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सेंट्रल प्रोव्हिडन्स रेल्वे कंपनी लिमिटेड ह्या कंपनीच्या ताब्यामध्ये हा रेल्वे मार्ग होता आणि त्यानंतर आपण आता रेल्वे न ती मालमत्ता स्वतःची असं समजून ती मध्य रेल्वेनं स्वतःच्या ताब्यात घेतली होती। त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आणि माननीय रेल्वे मंत्री 2017 साली यांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये या प्रकल्पासंदर्भात सेंट्रल प्रोव्हिन्स कंपनीकडील रेल्वेची मालमत्ता ताब्यात घेण्याबाबत, सद्यस्थिती रेल्वे विभागानं देण्याबाबत आणि प्रकल्प खर्चातील हिस्सा म्हणजे 50% उचलण्याची जबाबदारी ही राज्य शासनानं घेतली। सभापती महोदय, खरं तर त्यावेळेस त्या प्रकल्पाची किंमत जी होती ती 2100 कोटी रुपयाच्या आसपास होती आणि अर्धा खर्च जो आहे 2147.44 कोटी आणि त्यापैकी 50% रक्कम म्हणजे 1073 कोटी खर्च हा राज्य शासन करणार होते आणि तसं त्यांनी रेल्वेला कळवलं होतं। परंतु आता रेल्वे खात्यात पाठपुरावा लोकसभेचे सदस्य म्हणून भावनाताई करत होत्या, राज्य सरकार त्या माध्यमातून पाठपुरावा करत होतं, परंतु शेवटी रेल्वे विभागातून प्राप्त झालेल्या ह्या माहितीनुसार मूर्तिजापूर यवतमाळ आणि मूर्तिजापूर अचलपूर हा 223.29 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या गेज परिवर्तनाचा फायनल लोकेशन सर्वे आता पूर्ण झालेला आहे। बच्चू भाऊ, म्हणजे तुम्ही एवढ्या वर्षापासून जो पाठपुरावा करता त्याला आता कुठेतरी न्याय तुम्हाला मिळतोय असं म्हणायला हरकत नाही, विदर्भाला न्याय मिळतोय असं म्हणायला हरकत नाही। परंतु सभापती महोदय, आता परिस्थिती अशी झाली की पूर्वी 2147 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आता 3397.38 कोटी रुपयाचा हा खर्च वाढलेला आहे। म्हणजे नाही म्हटलं तरी जवळजवळ 1200 कोटी रुपयांनी हा खर्च वाढलेला, तरी सुद्धा राज्य शासनानं त्यातील 50% हिस्सा हा आजही भरण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि त्यामुळे भले थोडीशी दिरंगाई काय नाही, तो आपल्यालाही कल्पना आहे की रेल्वे आहे, रेल्वेचे प्रकल्प कसे दिरंगाईने होतात, परंतु राज्याचे मुख्यमंत्री सातत्यानं पाठपुरावा करतायत आणि त्यांनी पाठपुरावा करत असताना म्हणजे आता आपल्यालाही कल्पना आहे की दूरध्वनीच्या माध्यमातून आपले अधिकारी किंवा आपले संबंधित खात्याचे सेक्रेटरी हे रेल्वेकडे पाठपुरावा करत असतात, परंतु आता मात्र मुख्यमंत्र्यांनी स्वतः 4 जून 2026 रोजी रेल्वे मंत्र्यांना एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी कळवलं आहे की 3397 कोटी जरी खर्च हा येत असेल आता तरी राज्य शासन नागपूरच्या म्हणजे विदर्भाच्या गरजेपोटी किंवा विदर्भामध्ये ज्या सुखसुविधा सर्वसामान्य रेल्वेच्या माध्यमातून जनतेला द्यायचे त्यासाठी अर्धा खर्च उचलण्याची तयारी केलेली आहे आणि निश्चितपणे लवकरात लवकर त्याला चांगला प्रतिसाद रेल्वे खात्याकडून मिळेल आणि लवकरात लवकर हा रेल्वेचा प्रकल्प कार्यान्वित होईल याची मला खात्री आहे। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।